नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास करीत असताना इयत्ता 11वीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या विभागातील पहिले प्रकरण राज्य या प्रकरणातील उपघटक राष्ट्रवाद व राष्ट्रवादाचे प्रकार याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। यापूर्वी आपण राज्य ही संकल्पना स्पष्ट करत असताना निश्चित अशा भूप्रदेशात कायदेशीरदृष्ट्या संघटित झालेल्या लोकसमूहाला राज्य या संकल्पनेमध्ये समाविष्ट केलेला आहे। निश्चित अशा भूप्रदेशात कायद्याच्या दृष्टिकोनातून संघटित झालेला जो लोकसमूह असतो त्यांना राज्य असं आपण म्हणतो। अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। या गरजा पूर्ण करण्यासाठी समाज संस्थेची निर्मिती झाली आणि समाज संस्थेची निर्मिती होत असताना या समाज व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य संस्था उदयास आलेली आहे। राज्य संस्थेमध्ये जेव्हा एका देशाने दुसऱ्या देशामध्ये आक्रमक धोरण स्वीकारलं, वसाहतवादाचं धोरण स्वीकारलं, साम्राज्यवादाचं धोरण स्वीकारलं, त्या पारतंत्र्यात केलेल्या देशामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। राष्ट्रवादाची ही एक अशी राजकीय अस्मिता आहे की देशातील नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। राष्ट्रवाद हा ब्रिटिश वसाहतवाद विरोधी धोरणाच्या माध्यमातून भारतामध्ये निर्माण झालेला आहे। ब्रिटिश वसाहतवाद धोरण आणि ब्रिटिशांचं साम्राज्य विस्ताराचं धोरण हा ब्रिटिशांचा प्रसारवादी आक्रमक राष्ट्रवाद होता, तर ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या आशिया आफ्रिका खंडातील देशामध्ये वसाहतवाद विरोधी साम्राज्यवाद विरोधी राष्ट्रवाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। तर राष्ट्रवादाचा अभ्यास करत असताना राजकीय विचारवंतांनी राष्ट्रवादाचे वेगवेगळे खंड लक्षात घेतलेले आहेत। राष्ट्रवादाची खरी निर्मिती फ्रान्स राज्यक्रांतीच्या माध्यमातून 1789 मध्ये त्या ठिकाणच्या असणाऱ्या सरंजामशाही व्यवस्थेच्या विरुद्ध राष्ट्रवादाची प्रखर भावना निर्माण झालेली होती। याबाबत आपण जेव्हा राष्ट्रवाद व राष्ट्रवादाचे प्रकार लक्षात घेतो तेव्हा राष्ट्रवाद व राष्ट्रवादाचे प्रकार लक्षात घेत असताना राष्ट्रवादाचा ऐतिहासिक कालखंड काय आहे, वसाहतवाद व राष्ट्रवाद याचा संबंध आहे का, मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद काय आहे याचा अभ्यास करून राष्ट्रवादाचे प्रकार उदारमतवादी राष्ट्रवाद, परंपरावादी राष्ट्रवाद, प्रसारवादी राष्ट्रवाद आणि वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद असे राष्ट्रवादाचे 4 प्रकार आपण लक्षात घेणार आहोत। प्रथम राष्ट्रवादाच्या ऐतिहासिक कालखंडाचा अभ्यास करत असताना जेव्हा राष्ट्रवादाचा ऐतिहासिक कालखंड आपण पाहतो तेव्हा लेनिननं राष्ट्रवादाचे 3 ऐतिहासिक कालखंड स्पष्ट केलेले आहेत। पहिला कालखंड 1789 ते 1871 या कालखंडातील आहे। दुसरा कालखंड 1871 ते 1914 या काळातील आहे। तर पुढचा कालखंड 1914 ते 1950 पर्यंतच्या कालखंडातील राष्ट्रवादाचा तिसरा कालखंड म्हणून ओळखला जातो। पहिला कालखंड हा भांडवलदार वर्गाच्या उन्नतीचा प्रगतीचा कालखंड म्हणून ओळखला जात होता, कारण या कालखंडात भांडवलशाही प्रेरणा एका अर्थाने पुरोगामी विचाराच्या होत्या, नव्या विचाराच्या होत्या, कारण त्यांनी कालबाह्य अशा मध्ययुगीन सरंजामशाही शृंखला तोडून इतिहासाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला होता। या ऐतिहासिक कार्यामध्ये राष्ट्रवादाने भांडवलशाहीस खूप मोठ्या प्रमाणावर साथ दिली। भांडवलशाहीचा विकास करण्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा ठरलेला आहे। परंतु दुसऱ्या कालखंडामध्ये 1871 ते 1914 या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गाचं भांडवलशाहीच्या विरुद्ध वातावरण तयार झालं, कारण या काळात भांडवलदारांनी कामगाराची पिळवणूक केलेली होती। त्यामुळे भांडवलदार वर्ग हा पुरोगामी भूमिकेपासून दूर जात तो प्रतिगामी बनलेला होता। हा साम्राज्यवादी कालखंड होता आणि या साम्राज्यवादी कालखंडात भांडवलशाहीच्या विरुद्ध कामगार वर्गामध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली होती। म्हणजेच साम्राज्यवादी धोरण
राष्ट्रवादाचे विकृत स्वरूप होतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे, कारण त्या ठिकाणी आक्रमकता आपल्याला दिसून येत होती. परंतु जो तिसरा कालखंड आहे, या तिसऱ्या कालखंडामध्ये साम्राज्यवादी राष्ट्रामधील संघर्ष अतिशय तीव्र स्वरूपात झाला. लेनिनने या दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये साम्राज्यवादी विरोधी वातावरण तयार झालं. वसाहतवादाला विरोध करणारं वातावरण तयार झालं. मार्क्सवादाने या परिस्थितीची योग्य ती दखल घेतली. आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये मुक्त आणि मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या नवीन स्वतंत्र झालेल्या आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांमध्ये सत्तारूढ वर्गाचे मूल्यमापन करताना मार्क्सवादी विचारवंत असे म्हणतात की ही नवीन निर्माण झालेली राष्ट्र साम्राज्यवादाचे हस्तक होते. म्हणजे भारत असेल किंवा भारताबरोबर आशिया आफ्रिका खंडात स्वतंत्र झालेली जी राष्ट्र असतील, ही राष्ट्र कमी जास्त प्रमाणात साम्राज्यवादास पूरक असे काम करत होते. राष्ट्राची आर्थिक धोरणं पूर्णतः राष्ट्रीय हितावर आधारित असतील तर त्या देशाच्या नागरिकांमध्ये आपल्या देशाबद्दल राजकीय अस्मिता व राष्ट्रप्रेम निर्माण होतं हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा वसाहतवाद आणि राष्ट्रवाद याचा आपण विचार करतो तेव्हा काही मार्क्सवादी अभ्यासकांच्या मते राष्ट्रवाद ही केवळ वसाहतवाद विरोधी प्रतिक्रिया आहे. या दृष्टिकोनातून वसाहतवादी परकी सत्तेने लादलेल्या जुलमी व अपमानास्पद अंमलाविरोधी निर्माण झालेली राजकीय चळवळ म्हणजे राष्ट्रवाद होय. इथे मार्क्सवादी अभ्यासकांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवाद हा वसाहतवादी धोरणाच्या विरुद्ध तयार झालेला आहे, कारण या वसाहती वाढवणाऱ्या देशांनी जुलमी व अपमानास्पद नागरिकांना वागणूक दिलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध एक वेगळ्या प्रकारची चळवळ निर्माण झाली. त्या चळवळीला राष्ट्रवाद असं आपण म्हणू शकतो. मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद यांचा विचार करत असताना कार्ल मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन या तिघांनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. राष्ट्रवाद आणि भांडवलशाही समाजव्यवस्था ही एकाच संस्थेची दोन रूपे असलेली आपल्याला दिसून येतात. या दोन्ही वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गांना न्याय मिळेल अशा प्रकारची स्थिती दिसून येत नाही. म्हणून मार्क्सवादी विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की कामगारांना स्वतःची अशी पितृभूमी नसते. याचा अर्थ असा आहे की कामगाराचे समाजातील प्रत्येक वर्गाकडून कमी जास्त प्रमाणात आर्थिक शोषण झालेलं आहे. राजकीय महत्त्व कामगार वर्गांना दिलं गेलं नाही. त्यामुळे कामगारात देशाच्या प्रती असणारी राष्ट्रीय अस्मितेची भावना तेवढी तीव्र नसते हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. जोपर्यंत कामगारांना आर्थिक आणि राजकीय दास्यातून मुक्त केलं जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादाचा पाया बळकट कधीच होणार नाही असं मार्क्सवादी विचारामध्ये स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण राष्ट्रवादाचे प्रकार लक्षात घेतो तेव्हा उदारमतवादी राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाचा पहिला प्रकार आहे. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा सर्वप्रथम फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून झाला. त्याबरोबरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 14 मुद्द्याची 14 कलम जी जनहितासाठी अमेरिकेतील नागरिकासाठी किंवा जागतिक पातळीवरील असणाऱ्या जगातल्या सर्व देशांच्यासाठी तयार केली. त्यावेळेला सुद्धा उदारमतवादी राष्ट्रवादाची भावना दिसून येते. राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची सांगड राष्ट्रवाद घालून देतो. प्रत्येक राष्ट्राला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा अधिकार आहे हा उदारमतवादी राष्ट्रवादाचा दृष्टिकोन आहे. कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळालं तर त्या देशाचं सरकार स्वतःचं असावं, ते पूर्णपणे सार्वभौम असावं. अशा प्रकारचा उदारमतवादी दृष्टिकोन राष्ट्रवादामध्ये आपल्याला दिसून येतो. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उदय जरी फ्रेंच देशामध्ये झालेला असला तरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा उदारमतवादी राष्ट्रवादाला सहाय्य केलेलं आहे किंवा तशा प्रकारच्या राष्ट्रवादाला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, परंपरावादी राष्ट्रवाद हा राष्ट्रवादाचा समाजाला अंतर्मुख करणारा राष्ट्रवाद आहे. राष्ट्र आणि समाज यांचे संबंध अतिशय जवळचे असतात.
उदारमतवादी राष्ट्रवाद हा देशातील सर्वच जनतेच्या पाठीमागे असतो, तर परंपरावादी राष्ट्रवादामध्ये राष्ट्र आणि समाज यांचे जवळचे संबंध निर्माण होतात. स्वदेशाभिमान हा राष्ट्रवाद परंपरावादी राष्ट्रवादामध्ये दिसून येतो. आपल्या देशाबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणावर अभिमान परंपरावादी राष्ट्रवादामध्ये आढळतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीय नागरिकांमध्ये जो राष्ट्रवाद होता तो या प्रकारचा होता. राष्ट्रवादाचा तिसरा प्रकार आहे प्रसारवादी राष्ट्रवाद. हा राष्ट्रवाद आक्रमक स्वरूपाचा असतो. राष्ट्रीय गौरवासाठी राष्ट्रे आक्रमक होतात आणि साम्राज्य विस्तार करत असतात. वसाहतवाद हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे एक उदाहरण आहे. इंग्लंडने किंवा ब्रिटिशांनी ज्या वसाहती निर्माण केल्या, जो साम्राज्य विस्तार केला, तो आक्रमक राष्ट्रवादाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. आणि त्यांचा हा प्रसारवादी राष्ट्रवाद हा निश्चितपणे ब्रिटिशांच्या राष्ट्रवादाचं एक वेगळं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकतं. आक्रमक राष्ट्रवादाच्या भावनेतूनच ब्रिटिशांनी जगभरामध्ये आपल्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या. तर भारतीय देशामध्ये 1947च्या पूर्वी आढळलेला जो राष्ट्रवाद होता, आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. या वसाहतवाद विरोधी स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात जो राष्ट्रवाद निर्माण झाला तो वसाहतवादाला विरोध करणारा होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या दरम्यान भारताने या राष्ट्रवादाचा अनुभव घेतलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. थोडक्यात जेव्हा आपण राष्ट्रवादाचे प्रकार लक्षात घेतो तेव्हा राष्ट्रवादाचे प्रकार स्पष्ट करत असताना उदारमतवादी राष्ट्रवाद, त्याबरोबरच परंपरावादी राष्ट्रवाद, प्रसारवादी राष्ट्रवाद आणि वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद हे राष्ट्रवादाचे प्रमुख 4 प्रकार आहेत. या 4 प्रकाराचा अभ्यास केल्यानंतर मूल्यमापनामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण लक्षात घेत असताना पहिला प्रश्न आहे, उदारमतवादी राष्ट्रवादाचा उदय टिंबटिंब देशामध्ये झाला. उदारमतवादी राष्ट्रवाद अमेरिकेचे अध्यक्ष टिंबटिंब यांनी 14 मुद्द्याच्या स्वरूपात मांडलेला आहे. टिंबटिंब हा राष्ट्रवाद समाजाला अंतर्मुख करणारा राष्ट्रवाद आहे. परंपरावादी राष्ट्रवाद हा समाजाला अंतर्मुख करणारा राष्ट्रवाद आहे. प्रसारवादी राष्ट्रवादाचे टिंबटिंब हे उदाहरण आहे. ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार हे प्रसारवादी राष्ट्रवादाचे उदाहरण आहे. राष्ट्र टिंबटिंबसाठी आक्रमक होतात. राष्ट्र राष्ट्रीयत्वासाठी, राष्ट्रवाद भावनेसाठी आक्रमक होतात. टिंबटिंब राष्ट्रवाद हा आक्रमक भूमिका स्वीकारतो. प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक भूमिका स्वीकारतो. भारताने वसाहतवादी विरोधी राष्ट्रवादाचा अनुभव दीर्घकाळ घेतलेला आहे. लेनिनने राष्ट्रवादाचे 3 कालखंड केले आहेत. इतिहासाच्या प्रगतीचा मार्ग हा टिंबटिंबमुळे मोकळा झाला. इतिहासाच्या प्रगतीचा मार्ग राष्ट्रवादामुळे मोकळा झाला हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रवाद ही टिंबटिंब विरोधी प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवाद वसाहतवाद विरोधी प्रतिक्रिया आहे. परकीय अंमलामुळे राष्ट्रात राष्ट्रवाद निर्माण होण्यास मदत होते. कामगारांना पितृभूमी नसते असे मार्क्सवादी विचारवंताचे मत आहे. राष्ट्रवादाचा राजकीय पाया तेव्हा संपतो जेव्हा कामगारांना आर्थिक व राजकीय दास्यभूमीतून मुक्त केलं जाईल तेव्हा. टिंबटिंबच्या मते साम्राज्यवादी राष्ट्रवादामधील संघर्ष अतिशय तीव्र होईल. मार्क्सवादाच्या मते साम्राज्यवादी राष्ट्रवादामधील संघर्ष अतिशय तीव्र होईल. टिंबटिंब व टिंबटिंब खंडात राष्ट्रवादाने साम्राज्यवादाशी मुकाबला केला. आशिया व आफ्रिका खंडात राष्ट्रवादाने साम्राज्यवादाशी मुकाबला केला. अशा प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादाचे प्रकार अभ्यासल्यानंतर आपणास असे दिसून येईल की राष्ट्रवाद हा राजकीय अस्मितेतून निर्माण होतो. राष्ट्रवाद देशामधील असणाऱ्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करतो आणि राष्ट्रवादाच्या माध्यमातून
देशाप्रती नागरिकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वरील उपघटकात आपणास काही शंका असल्यास आपण फोनवरून संपर्क साधावा. जर आपण हा अभ्यास उपघटक यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहावे. आपल्या शंकांची कमेंट्स बॉक्समध्ये जरूर उत्तरं दिली जातील. कोविड-19चा कालावधी आहे. आपण आपले कुटुंब, आपली जबाबदारी हे लक्षात ठेवा. घरी राहा, सुरक्षित राहा. मिळालेल्या वेळेचा जास्तीत जास्त अभ्यासासाठी वापर करा. धन्यवाद.